खंबीरपणे उभा राहणारा, आधारस्तंभ प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीरपणे उभा राहणारा, आपल्या परिवारावर संकट आल्यावर एकटा सामोरा जाणारा, आपल्या परिवारावर संकट आल्यावरती एकटा सामोरा जाणारा, तसेच डोळ्यात माझ्या कधीही एक अश्रू येऊ न देणारा, कधीही एक अश्रू येऊ न देणारा, प्रेमाची सावली कधी हटू न देणारा, प्रेमाची सावली कधी हटू न देणारा, आयुष्य झिजवले माझ्यासाठी कोरीस त्यांच्या नशिबाची डायरी, आयुष्य झिजवले माझ्यासाठी कोरीस त्यांच्या नशिबाची डायरी, मी आहे जिवंत तोपर्यंत नाही पाहावी लागणार त्यांना वृद्धाश्रमाची पायरी, मी आहे जिवंत तोपर्यंत नाही पाहावी लागणार वृद्धाश्रमाची पायरी, त्यांच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते, त्यांच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते, बाप शब्द लिहिताना माझी लेखणी रडते, बाप शब्द लिहिताना माझी लेखणी रडते, मी सांगते बाप तो बापच असतो, मी सांगते बाप तो बापच असतो, आईचा फक्त मायेचा सागर असतो, आईचा फक्त मायेचा सागर असतो, आणि बाप मात्र जीवनाचा आधार असतो, आणि बाप मात्र जीवनाचा आधार असतो. आपले आभाळ मोजावे आपणच, आपले आभाळ मोजावे आपणच, घेऊ नये तो कोणाची तटस्थ निरीक्षणे, सांधीफांदीतून जर विशिष्ट ओळख नसलेली काही हाताला लागले तर ते आपले आभाळच असते, आपले आभाळ जोखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यात उड्डाणे भरणे अगोदरच, हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही तेही असू शकते आपले आभाळच, आपले आभाळ निरखावे आपणच, कुण्या दुसऱ्याने त्यात सूर्यास्त चितरण्यापूर्वी, आपल्या आभाळात आपल्या नकळत खूपता होत असतात सूर्योदय उल्कापात आणि ग्रहणे, आपले आभाळ कमवावे आपणच, घेऊ नये कुणाचा ढगही उसना, असे उसने ढग ग्रह तारे हे सारे मिळून सुद्धा दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही, आपले आभाळ समजून घ्यावे आपणच, मजेत बघावे तर सटासट पडणारे तारे, त्या आदिम सिनियर आभाळाखाली आपले ज्युनियर आभाळ चोरत पटापटा आपले बेसिक क्लिअर करून घ्यावे, दोन्ही एकरूप होईपर्यंत आपले आभाळ मोजावे आपणच. माझं नाव निलोफर बशीर मोमीन. आज मी तुम्हाला काव्य वाचनामध्ये एक कविता सादर करणार आहे. कविता हृदयस्पर्शी आहे. कवितेचं नाव आहे बाप. आपल्याला कधी न उमलणारा बाप. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथं जाऊ नका बाप मारे, तिथे जाऊ नका बाबा मारे, झाडावर चढू नका बाबा मारे, नदीवर जाऊ नका बाबा मारे, शाळेत जा नाही तर बाबा मारे, हे करू नका नाही तर बाबा मारे, ते करू नका नाही तर बाबा मारे. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयाने शाळेत जातात. बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात. बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणी सर्वस्व अर्पण करतात. बाबापासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गुणगान गातात. मुलं आईला कविता करतात. कोणतंही मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबासाठी मुलाकडे शब्दच नसतात. मुलांच्या पायाला ठेच लागली तर मुले बापरे म्हणतात. आणि साने गुरुजी नाही तर श्यामचा बाप दिसत नाही. आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं. बाप घरात असला की मात्र स्मशान शांतता. मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा शक्तीच्या लायकीचा नसतो. बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, फक्त नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. मुलं विठोबाला माय म्हणतात, धरणीला माता म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि तुमच्या मुलांच्या मनातून केव्हा झालेला असतो हद्दपार.
बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमावणारे यंत्र. तेवढं काम त्याने केलं की झालं त्याचं कर्तृत्व संपलं. पण असं असूनही बाबा मेल्यावर मुलांची छाती धडकी का भरते? का ओझरतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना आपण बेसहारा झालोय? का घाबरतात मुलं बाप मेल्यावर? का मुलं घाबरतात बाप गेल्यावर? कथा, कादंबरी आणि कवितेच्या कधीही नसलेलं पत्थर दिबा प्रत्यक्षात जेव्हा नसतो तेव्हा त्याला वाटतं मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे असून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. जोपर्यंत बाबा नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यात आहे, सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही. जोपर्यंत बाबा नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यात आहे, सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही. एक वेळ करेल तुम्हाला बायबल पुराण, पोथी पुराण. एक वेळ करेल तुम्हाला बायबल पुराण, पोथी पुराण. पण बाप नावाचा ग्रंथ कधीच कोणाला कळणार नाही, कधीच कोणाला करणार नाही. थँक्यू सो मच. मी नामदार आसमा. मी एक कविता सांगतो. कधीतरी असेही जगून बघा. माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब तर करून बघा. माणूस म्हणून जगताना हा एक हिशोब तर करून बघा. किती जगलो याऐवजी कसे जगलो? किती जगलो याऐवजी कसे जगलो? हा एक प्रश्न जरा मनाला विचारून तर बघा. कधी असेही जगून बघा. कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार तर करून बघा. कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार तर करून बघा. तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा. न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा. कधीतरी असेही जगून बघा. संकटामुळे खचून जाणारे तर शेकडोही मिळतात. संकटामुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात. कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा. कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा. स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण. स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण. कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा. कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार तर होऊन बघा. कधी असेही जगून बघा. वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते. वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते. कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा. कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा. काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले? कधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा. कधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा. कधी असेही जगून बघा. प्रतिसादाची काळजी का करावी? प्रतिसादाची काळजी का करावी? एखाद्यावर जीवापाड निर्मळ प्रेम करून तर बघा. कधीतरी असेही जगून बघा. यापूर्वी आपण पाककला स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे मैत्रिणींनी भगिनींनी छान छान पदार्थ बनवून आणले होते. आणि हे पदार्थ बनवताना सकाळी नक्कीच त्यांना खूप मेहनत करावी लागली असेल. आणि ह्या आपल्या ज्या आई आजी आहेत त्या वर्षानुवर्षी याच गोष्टी करत आहेत. रांधावाळा गोष्टी करा. तर याच्यासाठी एक कविता आहे. कविता लिहिलेली आहे. संकर्षण कराडी असं त्यांचं नाव आहे. गृहिणी म्हणजे आता गृहिणी ज्या आहेत त्या बाहेर पडतायत, जॉब करतायत. पण यापूर्वीचा जो काळ होता गृहिणी बाहेर पडत नव्हत्या. तर त्यांच्यासाठी कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे गृहिणी. त्याला कैद वाटेकर जो बाहेर पडतो, म्हणजे जो बाहेर रोज पडतो त्याला कैद वाटेकर जो बाहेर पडतो. पण मला माझ्या मनी तिचा विचार दाखवतो. घराघरपणे देईल अशा कितीतरी जणी, जिला नाव गोड फार म्हणे घराची गृहिणी. जिला नाव गोड फार म्हणे घराची गृहिणी. हीच ती जी रोज घरी भांडी धुई. हीच ती जी रोज घरी धुणी भांडी.
विचार मला सांगा, तिचा केला का हो कोणी? 4 दिवस घरी राहून त्याच्या मनी होतो दंगा. तर बघा, 4 दिवस सुट्टी असेल, बाहेर राहण्याची सवय असेल, 4 दिवस घरी राहून त्याच्या मनी होतो दंगा. जीवनी तिच्या सांगा बदल काय झाला? जीवनी तिच्या झाला बदल काय सांगा? अहो ती तिथेच तर होती वाफा चुलीच्या झेलत. अहो ती तिथेच तर होती वाफा चुलीच्या झेलत. आजही तिथेच नांदे हसत खेळत. अहो आहे त्यातच ती सर्व खुबीने करते. जे आहे त्यातच ती सर्व खुबीने करते. श्रीमंतीत गरिबीत पोट प्रेमाने भरते. घरोघरी गृहिणीचे कष्ट फार हे अपार. घरोघरी गृहिणीचे कष्ट फार हे अपार. हात जोडून सांगते थोडा लावा हातभार. तिने झाडले अंगण तुम्ही टाका तरी सडा. आता झाड अंगण आणि सडा शक्यतो कमी आहे, पण ॲटलिस्ट सगळ्यांनी मदत करावी आहे तुम्ही कमी म्हणतात. तिने झाडले अंगण तर तुम्ही टाका तरी सडा. तिने शिजवले अन्न तुम्ही पाणी तरी वाढा. जरा सारे तिने केले तिला शेजारी बसवा. खोडी तिची मग काढून हळूच प्रेमाने हसवा. जरा सारे तिने केले तिला शेजारी बसवा. खोडी तिची मग काढून तिला प्रेमाने हसवा. त्याने होईल इतके तिला बरेच वाटेल. कष्टाने थकूनही मनी उत्साह दाटेल. कष्टाने थकूनही मनी उत्साह वाढेल. वैद्य पोलिसांचे आम्ही मानतो आभार. वैद्य पोलिसांचे आम्ही मानतो आभार. त्यांचे जीवाशी खेळणे हे कष्ट फार अपार. पण तो जीवाशी खेळताना त्याची घरी वाट पाहे. त्याची वाट घरी पाहे. त्याच्या घरी लढणारी एक गृहिणीच आहे. शेवटी एवढं सांगेन, उद्या कामासाठी सारे जग बाहेर पडेल. पण उंबरेच्या आत फक्त गृहिणीच असेल. घरातील तिचा आहे घराचा हुकना. प्रेमाने गृहिणीला आभारी आहे म्हणा. सर्वांना नमस्कार. मी प्रणिता वाघमारे आज तुमच्या समोर सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची कविता सादर करणार आहे. कधी जर सांडली स्वप्ने तरुण गोळा पुढे जावे. कधी जर सांडली स्वप्ने तरुण गोळा पुढे जावे. जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे. जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे. कुणाला यश मिळून जाते, कुणाची जिंदगी जाते. कुणाला यश मिळून जाते, कुणाची जिंदगी जाते. मिळालेल्या प्रवासाला तरी कुरवाळता यावे. मिळालेल्या प्रवासाला कुरवाळता यावे. शिखर गाठायचे आहे गरिबी पाठ सोडेना. शिखर गाठायचे आहे गरिबी पाठ सोडेना. गरिबीलाच मग वेड्या स्वतःचे शस्त्र बनवावे. गरिबीलाच मग वेड्या स्वतःचे शस्त्र बनवावे. इथे संघर्ष टाळूनी कुणी मोठा झाला का. इथे संघर्ष टाळूनी कुणी मोठा झाला का. फुले वेचायची तर मग जरा काठी तुडवावे. फुले वेचायची तर मग जरा काठी तुडवावे. इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा. इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा.
शोधावी, स्वतः वाटेस सजवावे, स्वतःची वाट शोधावी, स्वतः वाटेस सजवावे, जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे, तसेही काय उरते रे अखेरी श्वास सुटल्यावर, तसेही काय उरते रे अखेरी श्वास सुटल्यावर, हसत राहावे हसत राहावे, हसत राहावे हसत राहावे. धन्यवाद. मी एक काव्य बोलणार आहे. यांचेच नाव आहे जीवनाचे सारे. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ, जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ, चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचे पहाड चढून तर बघ, यशाची चव चाखून बघ, यशाची चव चाखून बघ, अपयश येत निरखून बघ. गाव मांडणं सोपं असतं, गाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून तर बघ, घट बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करू, जगणं कठीण मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना आहेत ना त्या जरा झेलून बघ. जिणं मरणं एक कोडं असतं, जिणं मरणं एक कोडं असतं, जाता जाता एवढे कोडे सोडून तर बघ. धन्यवाद. मी एक भक्तिगीत गाणार आहे. एक भक्तिगीत आहे. केशवा माधवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातुनी तारीशी माधवा, केशवा माधवा, तुझ्या नामा
ठेवते तुला मी मारीन गालात कान सांगून ठेवते तुला मी मारीन गालात तुला घरात कोंडीन तुला घरात कोंडीन तुला उघडाला बांधीन तुला उघडाला बांधीन सर 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 उखळ ओढून आला या अंगणात सर 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 उखळ ओढून आला या अंगणात कान सांगून ठेवते तुला मी मारीन गालात कान सांगून ठेवते तुला मी मारीन गालात दही ठेविले शिंक्यावरी तुझी नजर त्याच्यावर शिंके तोडून मटके फोडून बसलाय दारात कान सांगून ठेवते तुला मी मारीन गालात कान सांगून ठेवते तुला मी मारीन गालात. थँक्यू. बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात सोनी राहो बलसागर भारत हो विश्वात सोनी राहो हे नगरी बांधिले जनसेवे जीवन दिले राष्ट्रात प्राण हे उरले सिद्धमरायाला हो बलसागर भारत हो विश्वास शोभनी राहो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हाती वीर घोर संहारी या बंधू सहाय्याला हो बलसागर भारत हो विश्वास शोभनी राहो हातात हात घालून हृदयात हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो विश्वास शोभनी राहो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पताला हो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो या उठा करू घोषर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन नातरी व्यर्थ हा भाग्य सूर्य कळपत राहो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येऊ बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो बलसागर भारत हो विश्वास शोभुनी राहो. गुड आफ्टरनून. तशी बघायला गेलं तर मी एकुलती एक आहे. सो मग माझ्या नवऱ्याला आणि माझ्या नंदेचं जे बॉन्डिंग आहे ते पाहून मी ही कविता मी स्वतः बनवलेली आहे. ती सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्यात एक तरी भाऊ असावा. तर कविता अशी आहे. आयुष्यात एक तरी भाऊ असावा, सक्का असो वा नसो, सक्का असो वा नसो मानलेला असावा, पण आयुष्यात एक तरी भाऊ असावा. नसू दे त्यात डेअरिंग पण तो केअरिंग असावा, नसू दे त्यात डेअरिंग पण तो केअरिंग असावा. हँडसम असो वा नसो पण एक तरी भाऊ असावा. जिचा पार्टनर समजूतदार ती मुलगी जगात सुखी,
जिचा पार्टनर समजूतदार, ती मुलगी जगात सुखी, जिचा भाऊ खंबीर, तिच्यासारखी नाही कोणी लगी. म्हणून छोटा असावा नसो, एक तरी भाऊ असावा, पण फक्त भाऊ असावा. पार्टनर समजून घेवो ना घेवो, भाऊ नक्कीच घेतो. भाऊ नक्कीच घेतो. आपल्यावर आलेल्या अडचणींना तोंडही तोच देतो. जसा अंधाऱ्या वाटेवर जसा एखादा आशेचा किरण असावा, तसाच एक का होईना पण आयुष्यात भाऊ असावा. आईवरची ही कविता आहे. कवी यशवंतांची ही कविता आहे. ती मला लहानपणापासूनच खूप आवडायची. आम्ही जेव्हा 4थीला होतो तेव्हा ती आम्हाला अभ्यासक्रमाला पण होती. म्हणून तीच कविता मी आज परत वाचन करत आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणून आई घरी नगारी. सारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे बघुनी व्याकुळ जीव होई, येशील तू घराला परतून केध वागे. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे, आई कुणा म्हणून आई घरी न गारी. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आमच्या चौथीच्या बाई होत्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. त्या बाईंच्या डायरीतली हे गाणं आहे, शेळीचं लगीन. शेळीचं लगीन तिथं वराडी कोण शेळीचं लगीन तिथं वराडी कोण. कोलू मामानं केला विचार, लांग्याला जाऊन सांगितलं सार. यंदा शेळीचा उडवावा बार, असं ठरवलं दोघानं. शेळीचं लगीन तिथं वराडी कोण. बाशीनं बांधून खोकड जाता, उचलून घेतोय खोकड जाता. उडान झाला माकड जाता, अस्वलाची भारी अक्कड जाता. ससा नाचतोय टुनटुन. शेळीचं लगीन तिथं वराडी कोण. हत्ती चालला उंट शेजारी, दोघांच्या पाठीवर अंबारी भारी. हत्ती चालला उंट शेजारी, दोघांच्या पाठीवर अंबारी भारी. अंबारीत बसली नवरा नवरी, बोलकी भारी झाली गलवरी. करी पाठीशी भुंकून. शेळीचं लगीन तिथं वराडी कोण. वरात आली लांडग्याच्या घरी, कोल्ह्याला झाला आनंद भारी. वरात आली लांडग्याच्या घरी, कोल्ह्याला झाला आनंद भारी. शेळी बोकडाची करू नेहारी, लगीन लावून जातील सारी. घ्या उठून बेगीन शेळीचं लगीन तिथं वराडी कोण. जेव्हा कळलं सारं वाघाला, तोटा नसे मग त्याच्या रागाला. जेव्हा कळलं सारं वाघाला, तोटा नसे मग त्याच्या रागाला. आरडत वरडत मांडवात आला, मंडळी पहा सारा गोंधळ झाला. आरडत वरडत मांडवात आला, मंडळी पहा सारा गोंधळ झाला. पळालं कोण
आज आपण या ठिकाणी विविध स्पर्धांच्या अंतर्गत आपले कलागुण या ठिकाणी सादर करत आहोत. तर माझी ही स्वलिखित कविता आहे आणि कविता थोडीशी वेगळी आहे. म्हणजे आमचा आदेश होता नका मॅडम आता विठ्ठल वगैरे सारखं कविता असते, तर विठ्ठल नाही सादर करत. बऱ्याच जणांनी आई वडील यांच्यावर सादर केल्या, भावावर सादर केल्या. तर या ठिकाणी व्यासपीठावर जे विराजमान आहे गुरु, तर मी आजचा माझ्या कवितेचा विषय आहे माझे गुरु. जीवनाचा आधार माझे गुरु, जीवनाचा आधार माझे गुरु, जीवनाचा सागर माझे गुरु. सूर्याची प्रखरता माझे गुरु, चांदण्याची शीतलता माझे गुरु. गुरु हा कसा असावा, तर त्या गुरुचं थोडक्यात जे काही गुणवैशिष्ट्य असतं ते मी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. आनंदाचे गाणे माझे गुरु, की ज्याने आपलं जीवन आनंदमय होतं. आनंदाचे गाणे माझे गुरु, सप्तकाचे सूर माझे गुरु. हास्याची निखळता माझे गुरु, समजावणीचा सूर माझे गुरु. सत्याची प्रेरणा माझे गुरु, दिव्यत्वाची प्रचिती माझे गुरु. तंत्रज्ञानाची शिदोरी माझे गुरु, रंगांची मुद्रण माझे गुरु. नाविन्याची आस माझे गुरु, खिलाडू वृत्तीचे प्रेरक माझे गुरु. प्रेमाचा तरू माझे गुरु, आईचे वात्सल्य माझे गुरु. जगण्याची उर्मी माझे गुरु, यशाची प्रेरणा माझे गुरु. लढण्याचे बळ माझे गुरु आणि जीवनातील आढळपण माझे गुरु. जे आपण कधीही बदलू शकत नाही. गुरुचं स्थान ते आपल्या जीवनामध्ये सदैव आढळ असं असतं. ज्याप्रमाणे ध्रुवतारा आहे त्याला आढळ स्थान आहे, त्याप्रमाणेच गुरुलाही आपल्या जीवनामध्ये आढळ स्थान आहे. धन्यवाद. कवितेचं होतं, आता गीत गायनाचं पण तो पण मी पण एक गवळण सादर करते. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी आले वना कान्हा, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी आले वना रे कान्हा, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. तुझ्यासाठी आले वना रे कान्हा, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना. तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी केल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहिले उपवाशी. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. तुझ्यासाठी आले वना रे कान्हा, तुझ्यासाठी आले वना. एका जनार्दने विनविते, राधा शरण आले मी तुला. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. तुझ्यासाठी आले वना रे कान्हा, तुझ्यासाठी आले वना.
शेजूळ BA फर्स्ट इयर. तर आपली आई आपल्या श्लोक शिकवते, अभंग शिकवते, आजी अभंग बोलून शिकवते. पण माझ्या मुलाने मला एक बोलून शिकवलं. तर मी तिच्यावर शिकवते. एक अभंग आहे छोटासा, तो आता 5वीला आहे. मुलं आज तर त्यांनी तो अभंग शिकवला. दैवत पाण्यात डुबले मी वैकुंठ माझे गाव रे. दैवत पाण्यात डुबले मी वैकुंठ माझे गाव रे. बाबा होते ते पंढरीला गेले, बाबा होते ते पंढरीला गेले. पंढरीला जाऊन विठ्ठल झाले, पंढरीला जाऊन विठ्ठल झाले. दैवत पाण्यात डुबले मी वैकुंठ माझे गाव रे. दैवत पाण्यात डुबले वैकुंठ माझे गाव रे. आई होती ती पंढरीला गेली, आई होती ती पंढरीला गेली. पंढरीला जाऊन रुक्माई झाली, पंढरीला जाऊन रुक्माई झाली. दैवत पाण्यात डुबले मी वैकुंठ माझे गाव रे. दैवत पाण्यात डुबले मी वैकुंठ माझे गाव रे. आज मी फणू शिंदे यांची आईवरची कविता सादर करते. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठेच तरी नाही म्हणत नाही, आता नसली कुठे तरी नाही म्हणत नाही. जत्रा पांगते पालं उठतात, जत्रा पांगते पालं उठतात. पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मना मनात तशीच जाते ठेवून काही, जीवाचं जिव्हाळ्याचं कळावं तसं असंच जाते देऊन काही. आई असतो एक जागा, आई असतो एक जागा, वातीला उजेड देणारी समईतील जागा. आई असते एक धागा, वातीला उजेड जावणारी समईतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. भिजून गेली की अंधारात की सैरावयाला धावायलाही कमी पडतं रान. भिजून गेली की अंधारात की सैरावयाला धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही तर मग कोणाशी बोलतात, आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई. आई घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई. लंगड्याचा पाय असते आई, लंगड्याचा पाय असते आई. वासराची गाय असते, दुधाची साय असते, दुधाची साय असते. लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही उरतही नाही, आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही उरतही नाही. सगळं जग थांबतं बाप कधीच थांबत नाही, सगळं जग थांबतं बाप कधीच थांबत नाही. निवांत झोप घेत असतं सारं जग, त्याचा विचार चक्रवाला कधीच संपत नाही. भल्या भल्यांना नाही कळला रे बाप, भल्या भल्यांना नाही कळला रे बाप. बाप म्हणजे सुखाच्या वळणावर नेऊन ठेवणारा घाट आहे. तो आहे म्हणून तुझ्या माझ्या जगण्यात घाट आहे, तो आहे म्हणून तुझ्या माझ्या जगण्यात घाट आहे. साऱ्या जगात पडू दे दुष्काळ गड्या, बाप तेव्हाही काठोकाठ भरलेला माठ आहे. बाप पुरत नाही, बाप मुरत नाही, प्रत्येकाच्या साहित्यात बाप शिरत नाही. त्यासाठी व्हावं लागतं बाप, किती झालाही पुरून उठतो काढतो नवीनच वाट. कारण बाप कधीच संपत नाही. बाप जगून पहावा 2 क्षण, बाप जगून पहावा 2 क्षण. काळजात शिरून त्याचंही कधीतरी वाचून बघावं मन. सगळ्या पेरचा वजाबाक्या गुणाकार भागाकारात बाप कुटुंब गुंतवत जातो. थोडा थोडा आपल्यासाठी बाप रोज संपत जातो. दरी उमेद मात्र नवी घेऊन उभा असतो ढाल बनवून. बाप सारी संकटे पत्करत